राज्य माझ्यासाठी उभा राहतंय, याच्यासाठी मला लढलं पाहिजे, याच्यासाठी माझा जीव धोक्यात घातला पाहिजे. पण आज आम्हाला तसं वाटत नाही. याचं कारण आज शेतकरी गावगाड्यातला माई माऊली डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्य चालवतो का तिजोरी डोळ्यासमोर ठेवून राज्य चालवतो, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा आत्मविश्वास आज संपत चाललेला आहे. आणि मग हा आत्मविश्वास त्याचा वाढवावा लागेल, त्याला सांगावं लागेल की हे राज्य तुझ्यासाठी आहे, या राज्यातली जनता तुझ्यासाठी आहे, आम्ही राज्यकर्ते तुझ्यासाठी आहोत. हा आत्मविश्वास गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्याला द्यावा लागेल. आणि दादा, मला कधी कधी असं वाटतं की आम्ही एका दाण्याचे 1000 दाणे करतो. किलोनं पेरलं की सुपानं घरला येतं या, तरी सुद्धा आमची गरिबी हटेना. काय जादू आहे अशी. आणि मग खरं बघितलं तर शेतकऱ्यासाठी योजना प्रचंड सगळे जाहीर करतात. कोण म्हणतं शेती परवडत नसलं तर गायी पाळा. दादा, आई शपथ, गायी पाळून चांगलं झालंय का? अजिबात झालं नाही. गायीचं तोंड आमच्याकडं, काच दुसऱ्याकडं. आणि मग म्हणजे गाय आम्ही पाळली, पण आमच्या पोरानं तूप खाल्लं नाही, आईस्क्रीम खाल्लं नाही. आईस्क्रीम दुसरंच आणतं या, तूप आमच्या पोरानं बघितलं नाही. आणि जिनी आमचं दही दूध तूप खाल्लं, ते सगळे काकडे साहेब पुण्यात सकाळची व्यायामला पळायला लागले. नवरा पुढं पळतोया, बायको मागणं पळतोया. का? चरबी वाढली. 2-4 गायी घ्यान शान काढा. म्हणजे खरं जर बघितलं तर शेतकरी गरीब काय हे कुणी सांगितलं नाही का? सांगितलं. संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, कच्चा माल मातीच्या भावी. संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, तू मनविशी साऱ्या जगाचा पुशिंदा, तुझ्या पाठीला रे पोट, आणि आईत खाऊच्या घरामध्ये वाती दह्या दुधाचे लोट. म्हणजे खरं जर बघितलं तर आमची गरिबी सगळ्यांनी सांगितली, पण त्याचा उपाय मात्र कुणी केला नाही. कोणी बी यावं आणि आम्हाने सांग कोंबड्या पाळा, म्हणजे शीट तुमच्याकडे ठेवा, अंडी आमच्याकडे पाठवा. म्हणजे जोडधंदा आम्हाने दिला. डुकरं पळायला लावली, कोंबड्या पळायला लावल्या, गायी पळायला लावल्या. आणि बाकीच्यांना 5वा येतो ना योग, 6वा येतो ना योग, 7वा येतो ना योग. त्याला नाही सांगितलं तिजोरीत खडखडाट आहे, तू बी 2-4 गायी घे, तुझी बी बायको मसर राखी, तुम्ही बी धारा काढा, दूध विका. त्याला सांगितलं नाही. त्यांना 2-2 लाख पगार, 3-3 लाख पगार. आमचा बा 18 तास काम करतोय, आणि हे इकडं 45 मिनिटं कोण शिकवतं या, कोण 6 तास काम करतं या. आणि ह्यांना उन्हाळ्याची सुट्टी, काम सावलीत, सुट्टी उन्हाळ्याची. काय धंदा चाललाय राव. मजा आहे का नाही मला सांगा. आम्हाने दादा सुट्टी बिट्टी काय भानगड नाही. उन्हाळा नाही, नाताळा नाही, काय सुद्धा नाही. गांधी जयंती नाही, सुभाषबाबू जयंती नाही, आमची जयंतीच नाही. म्हणजे एका बाजूला बघितलं सगळ्यांची मजा. अगदी निंबाळकर साहेब आहेत, आमदार खासदार सगळ्यांची मजा आहे. 2 लाख 3 लाख. तुम्हाला बी विमान फुकट, रेल्वे फुकट, इष्टी फुकट. हायगाईच करायची नाही. आम्हाने काय नाही. आम्हाने काय म्हणते ती 65 वर्ष झाली की म्हाताऱ्याला अर्ध तिकीट. म्हणजे त्या म्हातारा घरात बसायच्या ऐवजी त्याला पोरग कोपरकडे हाणतंय, बाजारला जा म्हणतंय. का तर अर्ध तिकीट आहे. ते बी म्हातारा चढताना इष्टीतनं पडतंय, खुबा मोडतंय, अर्धा एकर विकायला लावतंय. या काही मजा चालली. आणि पुन्हा सगळं आम्हाने, अगदी आमच्या मुलांना कोण घुगऱ्या देतंय शाळेत. अहो, आमची माई सुपानं दान वाढत्या लंगा गोसावी घरात आला तर, आणि त्याच्या हातात घुगऱ्या देताय तुम्ही वाटी. आणि आम्ही बी वाटी देतो या. बारक्यापणी त्याच्या हातात कटोरा आल्यावर, मोठं झाल्यावर मोठी कायलच घेत या भीक मागायला. आम्हाला भीक नको आहे, आम्हाला आमच्या हक्काचा हवाय. आम्हाला भिकेची गरज नाही. कारण शेतकरी हा खऱ्या अर्थानं या जगाचा पोशिंदा आहे, या देशाचा पोशिंदा आहे. त्याला फक्त सन्मान दिला पाहिजे. आम्हाला भिकेच्या योजनेची काही गरज नाही. पण परिस्थिती अशी अवस्था झालेली आहे की आज मला आनंद वाटतोय की सगळ्यांना शेतकऱ्यांची